खानाची ताकद म्हणजे प्रचंड फौज. पण आता हीच फौज इतके महिने चालू असलेल्या मोहिमेमुळे कंटाळली होती. एवढं युद्ध साहित्य घेऊन सह्याद्रीच्या कठीण व उंच घाटवटा चढून दमली होती आणि तलवार न उचलता विजय होणार याची या फौजेला खात्री पटली होती. त्यामुळे आता बेसावत झाली होती. अशाने अफझल खानाची एक ताकद कमकुवत झाली. नंतर मोठ्या तोफा, त्या या जावळीच्या अरण्यात काय कामाच्या? इथे मावळ्यांसारखं चपळ गनिमी कावा चालणार. त्यामुळे त्या तोफा पण निरुपयोगी. तीच गत हत्ती आणि घोड्यांची. अशा रीतीने सह्याद्रीच्या ताकदीने आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर महाराजांनी अफझल खानाची सगळी ताकद हिरावून घेतली. आणि हे त्याला कळलेही नाही. प्रतापगडाखाली खानाचा वध केला आणि गनिमी काव्याच्या जोरावर खानाच्या फौजेवर अकस्मात छापा टाकला. खानाच्या फौजेचा प्रचंड पराभव झाला. महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं.